श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, सावधान. नागपंचमी येण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असा एक मोठा अकल्पनीय आणि दैवी चमत्कार घडणार आहे ज्यावर तुमचा स्वतःच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वासच बसणार नाही. मागील अनेक महिन्यापासून तुमच्या स्वप्नाचा झालेला चुराडा, अपघातासारखी आलेली आर्थिक संकट आणि प्रेमात आणि नात्यामध्ये मिळालेला धोका, या सगळ्याचा अंधार एका झटक्यात संपणार आहे. साक्षात जगन्नाथी महादेवाची आणि श्री विष्णूची तुमच्यावर अशी काही असीम कृपा बरसणार आहे ज्यामुळे तुमची प्रत्येक अपूर्ण राहिलेली इच्छा आणि वर्षानुवर्षाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यास सुरुवात होईल. पण थांबा, हा केवळ साधा बदल नसून नागपंचमीच्या आधी तुमच्याच भूतकाळातून किंवा अनपेक्षित मार्गाने अचानक तुमच्या उंबरठ्यावर येणाऱ्या एका गुप्त व्यक्तीमुळे तुमचे संपूर्ण भाग्य पालटणार आहे. ही मीन राशीची काळजी घेणारी आणि तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे, जिच्या आगमनाने तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू का दाटणार आहेत? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नागपंचमी पूर्वी तुम्हाला कोणती मोठी चूक चुकूनही टाळावी लागणार आहे, हे सर्व महासत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक सेकंदही न गाळता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हे सत्य तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, मागील काही महिन्यापासून तुमच्या मनाची झालेली अथांग घालमेल, सतत डोक्यात फिरणारे न सुटणारे जीवघेणे प्रश्न आणि येणारा प्रचंड मानसिक ताण आता नागपंचमी पूर्वी पूर्णपणे संपण्याची आणि नष्ट होण्याची अंतिम वेळ येऊन ठेपली आहे. श्रावण महिन्याच्या या अत्यंत पवित्र आणि मांगल्याने भरलेल्या सुरुवातीसोबतच तुमच्या आयुष्यात एक अत्यंत शक्तिशाली, सकारात्मक आणि ऊर्जेचा महापूर प्रवेश करणार आहे, जो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि नैराश्य धुवून काढेल. हा काळ तुमच्यासाठी केवळ एक साधा ऋतू बदल नसून थेट तुमच्या उद्ध्वस्त झालेल्या किंवा विस्कटलेल्या जीवनाला एका सुंदर आणि दैवी कलाटणी देणारा एक संपूर्ण नवा सुवर्ण अध्याय असणार आहे. तर मीन राशीच्या जातकांना, भूतकाळात ज्या लबाड लोकांनी तुमच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला, ज्या वाईट परिस्थितीने किंवा कटू अनुभवांनी तुम्हाला अतोनात त्रास दिला, किंवा ज्या नात्यामध्ये आणि मेहनतीमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त अपयश आले, त्या सर्व गोष्टी आता कायमच्या मागे पडतील. तुमच्या याच संकटाच्या काळोखातून आत्मविश्वासाचा एक नवीन, तेजाळ आणि सोन्यासारखा सूर्य तुमच्या आयुष्यात उगवणार आहे. मागील काही काळात ज्या भीषण आर्थिक अडचणींनी, खिशातले रिकामेपणाने किंवा नोकरी व्यवसायातील प्रचंड मंदीने तुम्हाला उद्ध्वस्त करून सोडले होते, त्या सर्व समस्या आता एकामागून एक जादूची कांडी फिरल्यासारख्या सुटत जातील आणि तुमच्या प्रामाणिक कष्टाची चीज होईल. तर मीन राशीच्या जातकांनो, घरातील वातावरण अतिशय शांत ठेवणे, कोणाशीही कटू किंवा अपशब्द बोलणे टाळणे आणि विशेषतः या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून ताणतणाव वाढवणे ही तुमच्या प्रगतीत एक मोठी बाधा ठरू शकते. त्यामुळे तुमच्या चुका आयुष्यात चुकूनही करू नका. श्रावणाची ही पवित्र ऊर्जा आणि देवाचे स्मरण करून तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचा समूळ नाश करून तुम्हाला एका अत्यंत यशस्वी, समृद्ध आणि प्रेमाच्या वाटेवर घेऊन जाणार आहे, जिथे केवळ तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. तर मीन राशीच्या जातकांनो, नकारात्मकतेने हे सर्व काळे ढग एकामागून एक दूर होत असतानाच नागपंचमी पूर्वीच्या या अत्यंत पावन काळात मीन राशीवर अधिराज्य गाजविणाऱ्या गुरुग्रहाची आणि साक्षात देवाचे देव असलेल्या महादेवाची अत्यंत विशेष प्रत्यक्ष आणि आशीर्वादाची सावली तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे. मागील काळात ज्या मानसिक चक्रव्यूहात तुम्ही अडकला होता, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नव्हता, पण आता साक्षात भोळ्या संबसिदाच्या आणि हरिहर कृपेने तुमचे सर्व मार्ग सुकर होणार आहेत. तुमच्या प्रत्येक संकटावर देवाचे चक्र आणि त्रिशूल चालून तुमचे रक्षण केले जाईल आणि तुमचे आयुष्य एका नव्या सुखाच्या मार्गावर मार्गस्थ होईल. तर मीन राशीच्या जातकांनो, घरामध्ये मागील अनेक दिवसापासून सुरू असलेले विनाकारणचे वाद, घरगुती कलह आणि नात्यामधील दुरावलेली कटुता देवाच्या सानिध्यात आल्यावर
बेलपत्र वाहिल्यावर कायमची संपुष्टात येईल आणि घरात पुन्हा एकदा असीम आपुलकी, शांतता आणि प्रेमाचे दैवी वातावरण प्रस्थापित होईल. श्रावण महिन्याच्या या पावन वातावरणात जेव्हा तुम्ही मनापासून महामृत्युंजय मंत्राचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप कराल, तेव्हा तुमच्या मनातील प्रत्येक संशयाचे, भीतीचे आणि नैराश्याचे सावट तात्काळ धुवून निघेल. तर मीन राशीच्या जातकांनो, अनेक महिन्यापासून रखडलेली आणि अडकून पडलेली महत्वाची कामे अचानक देवाच्या असीम कृपेने एका रात्रीत मार्गी लागतील आणि घरात एखाद्या मोठ्या धार्मिक कार्याचे किंवा आनंदाच्या सोहळ्याचे भव्य आयोजन होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. आणि जिथे कधी काळी फक्त तणाव, अश्रू आणि अपमानाचे साम्राज्य पसरले होते, तिथे आता देवाचा जयघोष करत सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याची दिव्य आणि सौभाग्यशाली भाग्य तुम्हाला लाभणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, मागील काही महिन्यात तुम्ही ज्या अमानुष भावनिक वेदना सहन केल्या, ज्या रात्री डोळ्यात अक्षरशः अश्रू आणून एकट्याने कंठल्या आहेत आणि स्वतःला कसे बसे सावरताना जे प्रचंड मानसिक कष्ट, लोकांचे टोमणे व हाल तुम्ही भोगले आहे, त्याची खरी जाणीव फक्त आणि फक्त तुमच्या संवेदनशील मनालाच आहे. नागपंचमीपूर्वी तुमच्या याच खचलेल्या, तुटलेल्या मनाला आणि वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूला साक्षात नियतीचा आणि ईश्वराचा मोठा न्याय मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक दुःखाची परतफेड आनंदाच्या लाटाने केली जाईल. तुमचे हे साचलेले अश्रू आता वेदनेने नसून लवकरच डोळ्यात आनंदाच्या आणि समाधानाच्या धारा बनून कायमचे वाहणार आहेत. तर मीन राशीच्या जातकांनो, याच दैवी काळात तुमच्या आयुष्यात एका अशा अत्यंत विशेष आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तीचे पुनरागमन होणार आहे, जिची तुम्ही अगदी डोळ्यात तेल घालून आतुरतेने आणि तळमळीने वाट पाहत होता. ही तुमची एखादी जुनी मैत्रीण, खास मित्र आणि भूतकाळात दुरावलेला असा जिवलग नातेवाईक असू शकतो, जो अचानक तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकेल आणि तुम्हाला मिठी मारेल. ही खास व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्व रिकाम्या जागा भरून काढेल, तुमच्या मनातील खोल एकाकीपणा नष्ट करेल आणि एकदा तुम्हाला या जगातला सर्वात मोठा असीम भावनिक आणि मानसिक आधार प्रदान करेल. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या या संपूर्ण संघर्षमय प्रवासाचा आता अंत होऊन आरोग्य झपाट्याने सुधारू लागेल. मनावर साचलेला जुना जीवघेणा ताण पूर्णपणे नाहीसा होईल आणि शरीरात एक अभूतपूर्व दैवी चैतन्य निर्माण होईल. भविष्यात कोणती नवी यशाची दारे तुमच्यासाठी उघडणार आहेत आणि या सगळ्या परिवर्तनाच्या अगदी केंद्रस्थानी असणारी ती व्यक्ती नेमकी तुमच्या आयुष्यात कशी आणि कोणत्या रूपात प्रवेश करणार आहे, याची अचूक प्रचिती तुम्हाला अत्यंत लवकरच होईल. तर मीन राशीच्या जातकांनो, नागपंचमीच्या या अत्यंत पवित्र आणि जागृत काळात देवाच्या कृपेने घडणाऱ्या या महामॅजिकच्या प्रवासात एक अत्यंत महत्वाची, गांभीर्याने लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या काळात कोणतीही घाई गडबड भावनाच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेणे किंवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचा आणि आईवडिलाचा अनादर करण्याची मोठी पापयुक्त चूक अजिबात करू नका. घरातील वातावरणात अत्यंत आनंदी ठेवणे, सर्वांशी गोड बोलणे आणि स्वतःच्या आरोग्याची, पोटाच्या विकाराची योग्य ती काळजी घेणे आणि तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य असणार आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, या अत्यंत सकारात्मक ऊर्जेच्या आणि भक्तीच्या प्रवाहात तुमच्या घरात एखाद्या मोठ्या धार्मिक अनुष्ठानाचे, सत्यनारायण पूजा किंवा आनंदाच्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन होण्याची दाट शक्यता निर्माण होणार आहे. कुटुंबातील सर्व आजी आजोबा, माता पिता आणि इतर सदस्य एकत्र येऊन एक नवी ऊर्जा आणि आपुलकी अनुभवतील, ज्यामुळे घरातील संपूर्ण नकारात्मकता कायमची नष्ट होऊन सुख समृद्धी नांदू लागेल. तर मीन राशीच्या जातकांनो, या सुवर्ण काळात तुमचा आध्यात्मिक प्रवास एका अत्यंत सर्वोच्च आणि उच्च पातळीवर पोहोचणार आहे, जिथे तुमची देवावरील श्रद्धा पूर्वीपेक्षा कैकपटीने अधिक दृढ होईल. तुमच्या प्रत्येक प्रामाणिक आणि तळमळीच्या प्रार्थनेला थेट दैवी साथ मिळून तुमच्या आत्म्याला एक असीम शांती, तृप्ती आणि समाधान लाभेल, जे तुम्हाला आयुष्यभर एका नवीन, यशस्वी आणि सकारात्मक मार्गावर चालण्याची अत्यंत प्रेरणा देईल. तर मीन राशीच्या जातकांनो, नागपंचमीच्या आधी किंवा अगदी नागपंचमीच्या पवित्र दिवशीच बरोबर 7 ते 21 दिवसाच्या अत्यंत महत्वाच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात ती अत्यंत
खास आणि गुप्त व्यक्ती प्रत्यक्ष तुमच्या उंबरठ्यावर येऊन आनंदाची बरसात करण्यासाठी उभी ठाकणार आहे. ज्योतिषीय गणनेच्या आणि ग्रहाच्या अचूक हालचालीच्या आधारे मीन राशीसाठी या देवदूतासारख्या विशेष व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे द, न किंवा फ यापैकी एक असण्याची 100% दाट शक्यता वर्तवली जात आहे. मीन राशीच्या जातकांनो, या व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, संघर्ष, अपमानाचा काळ आणि रिकामेपणा कायमचा इतिहास जमा होईल आणि तुमच्या नशिबाचे आजवर कायमचे बंद झालेले दरवाजे एकापाठोपाठ एक सप्तरंगी प्रकाशात उघडत जातील. जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या मनातील सर्व शंका, भीती आणि अंधार दूर होऊन तुमच्या आयुष्यात एक नवीन तेजाळ आणि आनंदाची सकाळ उजाडेल, ही जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. तर मीन राशीच्या जातकांनो, या दैवी प्रवासाचा, महादेवाच्या असीम आशीर्वादाचा आणि मिळणाऱ्या या महाचमत्काराचा पूर्ण अनुभव आणि लाभ घेण्यासाठी न विसरता कमेंट बॉक्समध्ये मनापासून हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा आणि आपल्या लाडके चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या भविष्याशी जोडलेली एकही अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची अपडेट कधीही आणि कुठेही सुटणार नाही. तर धन्यवाद.